नमस्कार मंडळी. तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनवणार आहोत आणि ते घरीच बनवणार आहोत. त्यासाठी काय काय लागणार आहे आणि ते कसे करायचे ते बघूया. विकत न आणता आपण घरीच सुंदर आणि टेस्टी आणि खूपच अगदी माउथ वॉटरिंग असं श्रीखंड आपण बनवणार आहोत. चला बघूया. तर आपण इथे दही घेतलेलं आहे, ते चाळणीमध्ये मी काढून घेतलं आहे. त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण निथळवायचं आहे. आपण हे कपड्यामध्ये पण घेऊ शकतो एखाद्या, पण यामध्ये लवकर होतं. हे 2 ते 3 तास मी असंच ठेवलं होतं. आता हे पाणी निघाल्यानंतर हे दही आपल्याला असं घट्ट मिळालेलं आहे. दहीचा चक्का आपल्याला घ्यायचा आहे एका डब्यामध्ये आणि अगदी पाणी काहीही राहता कामा नये यामध्ये. हे बघा, अजिबात पाणी नाही आहे यामध्ये. तर यातच आपल्याला वाटून घेतलेली 1 कप साखर घ्यायची आहे आणि त्यातच मी वेलची पण घातली होती. तर साखर आणि वेलची मी एकत्र बारीक केलेली आहे. आता आपल्याला हे खूप छान फेटून घ्यायचं आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपल्याला सतत फेटायचं आहे. हे मी मिक्सरला लावलेलं नाही आहे, कारण मिक्सरपेक्षा हाताने खूप छान असं त्याला असं एक मुलायम असं श्रीखंड आपलं बनतं. तर हे बघा, 10 ते 15 मिनिटच लागतात फार फार तर. आता हे आपल्याला सतत असंच याच प्रोसेसमध्ये करायचं आहे. तर यातच आपण केशर घालणार आहोत. हे आपण दुधातही भिजवू शकतो, पण मी तसे केलेले नाही आहे. मी आता हे हातावर थोडेसे बारीक चुरून घेणार आहे, म्हणजे हे सगळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि पुन्हा आपल्याला असं विस्करने करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये अर्धी साखर मगाशी घातली होती आणि आता आपण उरलेली पण साखर यामध्ये घालणार आहोत. आपल्याला गोडसर असं श्रीखंड करायचं आहे, त्यामुळे पूर्ण 1 कप इतकी साखर मी वापरलेली आहे. आता हे आपल्याला असं ढवळून झाल्यानंतर हे आपल्याला शक्य तितकं जास्त फेटून घ्यायचं आहे. मी यामध्ये घालण्यासाठी पिस्ता आणि बदामचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला शेवटी त्यावर गार्निश करायचे आहेत. हे पहा, किती सुंदर असं श्रीखंड तयार होत आहे. हे आता आपल्याला करून झालेलं आहे. यामध्येच आपण जायफळ अगदी जरासं किसून घालायचं आहे. अगदी जरासंच, जास्त नाही, नाहीतर कडू होऊ शकतं. अगदी 2 ते 3 वेढे आपण याच्यावर घासून घेतलेले आहेत आणि तसं ते किसून घेतलेलं आहे. आता हे आपलं इकडे पुन्हा मिक्स करून घेऊन मी आता हे डब्यामध्ये काढून घेते आहे. माझी आजची श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवा. पाडव्यानिमित्त विकत आणण्यापेक्षा आपण घरीच दह्यापासून श्रीखंड बनवू शकतो. माझ्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आयकॉनवर क्लिक करा. यावर मी पिस्ता आणि बदामचे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते, किंवा पावडरही करू शकतो. ते मी यावर गार्निश केलेले आहेत. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 ते 2 तासासाठी आणि मग ते सेट झाल्यानंतर आपल्याला हे पुरीसोबत खायचं आहे. गरम पुरी आणि थंड थंड श्रीखंड.